स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी निफाड तालुक्यातील गारपीटग्रस्त परिसराचा दौरा केला। दरम्यान रवळस पिंपरी येथे अनेक उद्ध्वस्त द्राक्ष बागा त्यांनी बघितल्या। तर प्रत्येक बाधित शेतकऱ्याला सरकारने तात्काळ मदत करावी अशी मागणी या प्रसंगी त्यांनी केली। आज मी निफाड तालुक्यातील आमचे मित्र किरण कुशारे यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे। अतिशय वाईट वाटतं की काल जी गारपीट झाली या रवळस पिंपरी गावामध्ये आणि या सगळ्या परिसरामध्ये ज्या पद्धतीने संपूर्ण द्राक्षाचं नुकसान झालं, शेतकरी आज इतके हातबले। मी रात्री पण मला अनेकांचे फोन आले होते। मी त्यावेळेस पण सांगितलं होतं की नाशिक जिल्ह्यातले असे अनेक गाव आहे की रात्री त्याच्यात चुलीसुद्धा पेटल्या नाही। केवळ पोकळ आश्वासनं देणं, केवळ आधार देऊन हे कुटुंब उभे राहत नाही। गेल्या 2-3 वर्षापासून शेतीची अतिशय दयनीय अवस्था आहे। या अवस्थेमधून सुद्धा ह्या द्राक्षाच्या बागा स्वतःच्या पोटाच्या पोराप्रमाणे या शेतकऱ्यांनी जपलेल्या असतात। माझ्याकडे स्वतःकडे द्राक्षाची बाग आहे, त्याच्यामुळे मला त्याचं दुःख जाणवतं। इथं पालकमंत्री महोदय सकाळी या परिसरामध्ये येऊन गेले, जिल्हाधिकारी येऊन गेले, अनेक राजकीय नेते येत आहेत। शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं, त्यांना आधार देणं हे सर्व सामाजिक काम करणाऱ्या लोकांचं कामच आहे। परंतु केवळ आता पोकळ शब्दांनी हे नुकसान भरून निघणारं नाही। एक असं नेहमीप्रमाणे 2000 द्या, 5000 द्या, 10000 द्या अशा पद्धतीच्या मलमपट्टीनं ह्या जखमा बुजण्यासारख्या नाही। मी सरकारला खरं म्हणजे विनंती करणार आहे आणि मी आणि राजू शेट्टी साहेब आम्ही कृषी मंत्र्यांना भेटू, सन्माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटू आणि इथून मागं आम्ही ज्या पद्धतीनं नुकसान भरपाई मागतो आता आम्ही त्या पद्धतीनं मागणी करणार नाही। आम्ही उलट असं म्हणू की आता ज्या ज्या पिकांचं ज्या ज्या प्लॉटचं काही नुकसान झालेलं आहे ते वैयक्तिक प्लॉट बघितले पाहिजे, त्या प्लॉटला येणारा खर्च बघितला पाहिजे। त्या कुटुंबाला उभं राहण्यासाठी शासनानं आता वेगळ्या पॉलिसी राबवण्याची गरज आहे। काहीतरी 200-500 रुपये खात्यावर देऊन या जखमा निश्चितपणे भरणाऱ्या नाही। या द्राक्षाचं सगळं जर तुम्ही नुकसान पाहिलं तर मी तर आता विनंती करेल शासनाला की ज्या माणसाचं काहीच नुकसान झालं नाही त्याला रुपया मदत करू नका, पण ज्यांचे असे प्लॉट खराब झालेले या माणसांना उभं करण्यासाठी अतिशय संवेदनशीलतेने निर्णय घेण्याची गरज आहे। आणि त्याच्यासाठी सगळ्याच क्षेत्रातल्या लोकांनी आता पुढे येऊन जे फळबाग आहे विशेषतः आणि भाजीपाला आहे या पिकांसाठी एक नवी योजना, नवीन धोरण ठरवणं गरजेचं आहे। कारण निसर्ग सातत्यानं शेतकऱ्यांच्या पाठीशी लागलाय आणि त्या शेतकऱ्यांना उभं करणं आता आपली सगळ्यांची जबाबदारी आहे।